आहे आणि ती विजयाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या दिशेने दोन्ही संघ पोहोचतायत. निष्कर्ष काय असेल हा सामन्याचा तो तुम्हाला आम्हाला ठाऊक नाही आणि तो शोधण्यासाठी आपण आता मैदानाच्या आतमध्ये हा सामना खेळवतोय. पाहूया या सामन्यावर कुठल्या संघाची या ठिकाणी वर्णी लागते पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. स्पर्धा आणि स्पर्धा या शब्दाला खूप जास्त महत्त्व आहे कारण यासाठीच आपण या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आलोय. तर सुनील सर, स्पर्धा या शब्दाला तुम्ही कशा पद्धतीने प्रेक्षकापर्यंत आणाल? स्पर्धा ज्या ठिकाणी आपण स्पर्धा जेव्हा असेल तेव्हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपली प्रतिमा जी असते प्रतिभा असते ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो, परत पूर्ण जगभरापर्यंत पोहोचत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपलं चांगलं नाव झालं तर आपल्याला प्रसिद्धी देखील मिळत असते. अगदी बरोबर. निश्चितच जे टॅलेंट आहे आपल्याकडं, टॅलेंट असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याला व्यासपीठ मिळणं हे खरं तर वेगळी गोष्ट आहे. तुमचं टॅलेंट आहे त्याला जर व्यासपीठ मिळालं आणि त्या व्यासपीठाचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला, निश्चितच त्या स्टेजला जर तुम्ही स्वतःला न्याय दिला तर निश्चितच तुम्ही स्वतःला सिद्ध करत असता. एकदा सिद्ध झालं की प्रसिद्ध होत असता आणि मग आपोआपच आपलं करिअर कदाचित त्यामध्ये घडू शकतं, प्रसिद्धी तर येणारच. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, चांगला बॉल तितकेच चांगली ऑन ड्राईव्ह, बॅट अँड पॅड मधल्या बॉलला बॉटमचा चांगला वापर केला, ड्राईव्ह केला जातोय, तितकंच चांगलं चपळता या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाल्या. फक्त एक धावफलकावर जोडली जाईल, सुरुवात होते धावफलकाची. आता मात्र हे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जी कारण प्रत्येक संघाने एक एक सामना जिंकलाय, कॉन्फिडन्स लेवल त्यांची हाय आहे आणि प्रत्येक संघ आता समोरच्यावर प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडणी करण्याचा पूर्ण शर्थीचे प्रयत्न मात्र करेल. 100% प्रयत्न असेल तो. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत सरसावतोय. दुसऱ्या धावाचा कॉल होता, कदाचित धोकादायक ठरू शकला असता जर अजून जास्त क्षेत्ररक्षकाने चपळता दाखवली असती. तर दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल, पोहोचेल 3 वर. लॉंग ऑन आणि निश्चितच मला असं वाटतं काऊ कॉर्नर असे 2 क्षेत्ररक्षकांना घेऊन गोलंदाजी करतोय. लॉंग ऑन थोडं स्ट्रेटिश दरम्यान त्याला दोन्ही चेंडूंवर यावं लागले. यानंतर निश्चितच कोणत्याही पद्धतीचा फेरबदल आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल आकाशचा, हाफ ट्रॅकर जागा बनवून कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउटफुट मध्ये खेळायचं होतं. बॅटची एज लागून गली रिजन मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण करता येते. इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकतो 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेलेले आहेत आणि ही देखील चांगली रणनीती गोलंदाजाची कुठेतरी चौकारांना अडवण्यासाठी. अगदी बरोबर. या अगोदरचा चेंडू निश्चितच संधी मिळाली होती फलंदाजाला, परंतु मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त ताकदीचा वापर केला, त्यामुळे टायमिंग कुठेतरी मिस झालं आणि यावेळेस आपण पाहिलं निश्चितच धावफलकावर फक्त आणि फक्त एक धाव जोडली. 4 धावा धावफलकावर. आकाश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर, गती कमी केली होती आणि कमी गतीला ओळखलं आणि तितक्याच वेगाने पाठवून दिले बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. गगनचुंबी षटकार. राहिलं एक चौकार दरम्यान आला, धावफलकावर धावा 10. जिज्ञासू असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्हाला यावेळेस संधी आले आहेत, आवाक्याच्या बाहेर बॉल लँड होतोय. गली क्षेत्ररक्षक मात्र चपळ आहे, पण मात्र कुठेतरी खूप जास्त आवाक्याच्या बाहेर बॉल लँड झाल्या कारणाने हाती आलेली संधी मात्र निसटलेली आहे. धावसंख्या मात्र 1 ने जाईल, पुढे पोहोचेल 11 वर. मला वाटतं एसटी रक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान अधिक त्या शॉर्ट थर्डमॅन त्या प्लेअरच्या अगदी जवळ गेले, नाहीतर त्या प्लेअरने कदाचित डाईव्ह करून तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न दरम्यान केला असता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होता आकाश पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल थोडासा आखूट ठेवला होता आणि यावेळेस मात्र कुठेतरी पवित्रा चुकलाय आणि हा बॉल डॉट होतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात. हे मागे खूप रे दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर तयार होतो. हे देखील एक पॉवर प्लेचं षटक असणार आहे, ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात करायचे. या देखील विषयाला पण हात घातला होता सुनील सर की गोलंदाजाला थोडंसं ते अधिकार द्यायला हवा की तुम्हाला क्षेत्ररक्षक कुठल्या ठिकाणी तैनात करायचे, जेणेकरून त्या अशा अनुषंगाने त्यांना गोलंदाजी करता येईल. पाहूया
आता जे 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात केले आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय का? अगदी बरोबर. निश्चितच गोलंदाजाला तो अधिकार हवा आहे आणि बऱ्याचदा गोलंदाज कर्णधार असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु तो झाला इंटरनॅशनल क्रिकेटचा पार्ट. परंतु ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार करतो त्यावेळेस बरेचसे असे खेळाडू आहेत जे अष्टपैलू आहेत. खऱ्या अर्थाने तेच गोलंदाजी करतात, तेच फलंदाजी करतात आणि यावेळेस त्यांच्यासाठी कुठेतरी तो मार्ग सोपा असतो गोलंदाज तयार. यावेळेस ओव्हर द विकेट किपर हेड, त्या ठिकाणी लॉंग स्टॉप एरिया ओपन आहे, बॉल मात्र जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. आणि म्हणून निश्चितच दोन्ही क्षेत्ररक्षकांना त्याची चान्स मिळाला नव्हता. गोलंदाजाच्या बॉलचा वेगाचा फायदा झाला असं मी म्हणेन. थोडंसं डबल झालं तो स्पीड एज लागल्यानंतर. पुढचा बॉल जागा बनवून खेळायचं होतं, पण बॉलर देखील तितका चाणाक्ष आहे. बॉडी लाईन बॉल अटॅक केलाय आणि या बॉलला मात्र लॉंग ऑन रिजनमध्ये ड्राईव्ह केलं जातं. फक्त एकच आहे. ही चतुराई महत्वाची आहे. बॅटर जसा स्टान्स घेतो त्या स्टान्सच्या आधाराने मी कशा पद्धतीने बॅटरला अडवू शकेन तशा पद्धतीची गोलंदाजीची निवड करणे देखील तितकंच गरजेचं आहे. वार पलटवार निश्चितच येताना आपण पाहतोय आणि ते करणं फार गरजेचं आहे. क्रिकेट यासाठीच जाणलं जातं, त्याचं सौंदर्य या गोष्टींमध्ये नपलेलं आहे आणि ते सौंदर्य जर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही ग्रेट आहात. 16 धावा. वा वा, उजव्या यष्टीच्या बाहेर हलकासा आत कळणारा बॉल आहे, पण मात्र पिचिंग खूप जास्त बाहेर असल्या कारणाने लाईन बिलॉंग्स टू अंपायर. वाईड लाईनच्या नियंत्रण रेषेच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल केला जातोय. मिळतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे 17 वर. मला असं वाटतं गोलंदाज थोडा अनलकी राहिला. त्यानं जो विचार केला होता अप्रतिम विचार त्याच्या माध्यमातून झाला होता आणि चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशनही राहिलं होतं. मार्जिनली शॉट निश्चितच आपण पाहिला. प्रणय राईट ओव्हर. हो, यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला ड्राईव्ह केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील. दरम्यान बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. 4 ची वाढ, धावसंख्या 21 झालेली आहे. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायला हवा होता. तो फायदा या ठिकाणी बॅटर प्रभू उचलतोय. एक दर्जेदार पार्टनरशिप दोघंही फलंदाजी पाहायला मिळाले. प्ररेशच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार आलेला. प्रभूच्या बॅटमधून एक चौकार आलाय. दोन्ही फलंदाज सहकार्याच्या भावनेने खेळत आहेत आणि संघाचा विकास करतायत. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 21 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहू शकतो 30 सर्कलच्या बाहेर. कव्हर रिजनला क्षेत्राच्या डीप मध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑनला आहे, एक डीप मिड विकेटला. असे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर आहे प्रभू. फुल टॉस आहे. यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलंय बॉलला. खाली क्षेत्र आहे, गॅप मधून निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकाराच्या नंतर चौकार, 4 धावा. आपण असं म्हणतो 99% आपले प्रयत्न हवेत आणि 1% कुठेतरी नशिबाची साथ हवी. इथं मात्र 99% गोलंदाजाने मदत केली होती फलंदाजाची आणि तो उरलेला 1% फक्त आणि फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि ते मात्र कमी मेहनतीत मिळवलेला हा चौकारा आपण इथे या मैदानाच्या आतमध्ये पाहिला. गेल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी प्रणयची राहिली होती, पण या सामन्यामध्ये मात्र ती लय दिसत नाहीये, ती इच्छाशक्ती दिसत नाहीये. बघा पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. यावेळेस बिमर बॉल आहे, डबल कनेक्ट झालाय. बॉल जातोय थर्डमॅन सीमारेषा पार. नो बॉलच्या बॉलवर मिळतोय चौकार, 4 धावा. देवतारी त्याला कोण मारी, जाको राके सय्या मार सके ना कोई. यावेळेस निश्चितच फुलटॉस होता. पहिल्या कनेक्शन मध्ये चेंडू फळीचा तितका संपर्क झाला नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये डबल झालं निश्चितच आणि नंतर जो रिझल्ट आलाय तो रिझल्ट महत्वाचा आहे. कारण कसाही जरी खेळला असता मला असं वाटतं तरी या चेंडूवर एक चौकार झाला असता. चौकारांची तिकडी कंप्लीट झालेली आहे. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 चौकार आलेले आहेत प्रभूच्या बॅटमधून आणि हा मात्र या स्पर्धेचा पहिला फलंदाज ठरतोय. धावसंख्या 30. पुढचा बॉल फ्री हिट. हो, यावेळेस ड्राईव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4थ्या बॉलवर 4था चौकार. सन्माननीय सुकेशजी डके यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर केलं आहे. चौकारांची तिकडी कंप्लीट केली त्याबद्दल प्रभूला मिळणार आहे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. एवन जोडी निलेशजी पाटील आणि सुकेशजी डकेच्या वतीने आणि मान्यवर देखील यावेळी चार्ज झालेत. हे 4 चौकार मात्र कुठेतरी पुन्हा एकदा प्रेक्षकांना उत्साह देणारे ठरलेत. पुढचा बॉल प्रणयचा, राईट आर्म ओव्हर. हो, यावेळेस पुन्हा एकदा 5वा चौकार येईल का? लॉंग ऑफ रिजन ओपन होतं, त्या ठिकाणी बॉलला ड्राईव्ह केलं जातोय. लगातारच्या 5व्या बॉलवर 5वा चौकार. धावसंख्या जाते 38 वर.
फक्त आणि फक्त अंदाधुंद फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रिकेट विथ क्लास आपल्याला पाहायला मिळतं आणि क्षेत्ररक्षकांबरोबर खेळला आहे हा फलंदाज खऱ्या अर्थाने. या अगोदर आपण चौकार पाहिले तर निश्चितच लॉंग स्टॉप रिजनमध्ये एक आला होता, डबल झालं होतं. त्या अगोदरचा चौकार पाहिला फक्त आणि फक्त ज्यावेळेस मी म्हटलो होतो 99% गोलंदाजाने त्याला मदत केली होती, तिथे फक्त दिशा दिली होती. त्यानंतरचा आपण चौकार पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आला आणि त्यानंतरचा आता या अगोदरचा जो चौकार आहे त्यावेळेस निश्चितच लॉंग ऑफ समोर होतं, 30 यार्ड सर्कलमध्ये होतं आणि त्याच्या डोक्यावरून मारलं गेलं. एक चौकार याही वेळेस आला. क्लासिकल बॅटिंग दरम्यान आपण प्रभू या फलंदाजाची अनुभवतोय. तिसरी चौकारांची तिकडी या ठिकाणी या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाली आणि नंदन पाटील यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. लगातारच्या 6 बॉलवर 6 चौकारचा जो रेकॉर्ड आहे नंदन पाटील यांच्या नावावर आहे आणि आतापर्यंत 5 चौकार प्रभूने खेचलेत. या पुढचा बॉल जो फेस करणार त्या बॉलवर जर चौकार आला तर हा मात्र नंदन पाटील यांच्या रेकॉर्डशी बराबरी करणारा ठरेल प्रभू. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. चांगली पार्टनरशिप 19 धावगतीने हा संघ खेळतोय. महत्वाचं आहे गुड स्टार्ट इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं आणि या ठिकाणी खूप चांगली सुरुवात सिद्धिविनायक अंजूर टीमची पाहायला मिळालेली आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय आकाश. एक थोडाफार बदल असेल कारण आतापर्यंत जी दोन्ही षटकं राहिले ती पॉवर प्लेची राहिले. त्यानंतर आता क्षेत्ररक्षण विखुरलंय, मर्यादा क्षेत्ररक्षणाचे आता मात्र शिथिल झाल्यात आणि यानंतर फलंदाज कशा पद्धतीने त्यांचा अप्रोच राहतो खरं तर हा पाहण्याजोगे असेल. एक्झॅक्टली. आणि आता मात्र कुठेतरी थोडंसं बंधन असेलच फलंदाजांवर. जो एरियल रूट त्यांनी अगोदर यूज केला होता त्यावर मात्र थोडासा प्रतिबंध असेल. यावेळी स्टॉपेज, नो बॉल आहे. बिमर बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाओढ लागले बॉल अडवण्यासाठी. 2 धावा तर मिळतीलच आणि या एकूण 3 धावा धावफलकामध्ये ऍड केले जातील आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट. काय होते नक्की या ठिकाणी पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या गोलंदाजांना सकाळी तर एक दिमागदार गोलंदाजी दाखवली होती पण आता मात्र समोरचा संघ कुठेतरी हवे होतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघावर. पॉवर प्लेच्या आतमध्ये निश्चितच चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केली. त्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या मर्यादा विखुरल्या, क्षेत्ररक्षण विखुरलं आणि मला असं वाटलं की यावेळेस थोडंफार कमबॅक काय पाहायला मिळेल परंतु तेच पहिला चेंडू हाताळत असताना दरम्यान आपण पाहिलं 9 चेंडू 41 धावा. फ्री हिटचा बॉल आहे पण हा मात्र ओव्हर क्रीजच्या बाहेर हा बॉल पिच होते त्यामुळे पंचाच्या मध्येपासून नो बॉलची खूण केली आहे. फ्री हिट बॉल अजूनही तसाच अबाधित आहे. पुढचा बॉल असणारा फ्री धावसंख्या जाते 42 या आकड्यावर 42. या अगोदर बिमर 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर दुसरा चेंडू हाताळला तो क्रीजच्या बाहेर इथे मात्र पिच केला गेला. दोन्ही वेळेस रिझल्ट सेम आहे. नो बॉल इथे मात्र घोषित केला होता आणि याही वेळेस फ्री हिट अलाइव्ह असेल, जिवंत असेल. पाहायचं यानंतर गोलंदाज काय करतायत. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय परेश. फुलटॉस आहे, उडवला हवेमध्ये. काउ कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षक काही आहे, नुकसान काय होणार नाही. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी धोकादायक ठरू शकणार आहे. काही एक गरज नसताना हा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. फ्री हिटच्या बॉलवर धावचीच्या रूपात फलंदाज बाद झाला. परेश बॅक टू डगआउट. ज्याचं मरण येतं ना त्याला तुम्ही कुठेही घेऊन जा, तो मरणारच आहे. इथे मात्र फ्री हिट होती फक्त आणि फक्त एकाच बाबतीने ते मात्र विकेट गेली असती ना ती बाब होती धावबादच्या रूपाने विकेट जाणं आणि निश्चितच त्या एका प्रकारानेच इथे मात्र या फलंदाजाने स्वतःचा घात केलाय असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं. परेशने समर्पण दिलंय ते म्हणजे प्रभूच्या फलंदाजीसाठी कारण प्रभूची बॅट तळपत होती आणि त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. तो नकार देऊ शकला असता पण मात्र त्याने मात्र होकार दिला आणि स्वतःच्या विकेटचं समर्पण केलेलं आहे. धावसंख्या झाली ते म्हणजे 43 धावा आणि पहिला विकेट डाऊन होतोय तो म्हणजे सिद्धिविनायक अंजू. टीमचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच सोनू. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावा धावफलकावर आहे. तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत आपण जर पाहिला तर एक चेंडू लिगल इथं मात्र फेकून झालेला आहे. 2 चेंडू नो बॉल होते. यानंतर गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करतात की हे षटक ज्या पद्धतीने मोठं होऊ शकतं तितकं मोठं करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होतोय का हे पाहायचं आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे कारण आतापर्यंत अजूनही लईमध्ये आला नाहीये. आकाश ज्या लईमध्ये त्याने पहिले षटक हाताळलं होतं पण त्यानंतर मात्र हा विकेट जो मिळालाय त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्हिटी येऊ शकेल. फुलटॉसचा बॉल हवेत आहे. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये हा बॉल लँड होतो. दरम्यान दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जाऊ शकतील. आता वेळ होता. ही कॉलिंग व्यवस्थित होती कारण क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नव्हता आणि 2 धावा पूर्ण करू शकले असते. डेड एंडला प्रभू होता आणि त्याने मात्र होकार दिलाय आणि या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, पोहोचेल 45 वर. आणि फलंदाजांनी हे जज केलं पाहिजे. या फलंदाजांनी ओळखलं होतं की जास्त पॉवर आणि चांगलं टायमिंग नाही या शॉटमध्ये. फक्त आणि फक्त चिप शॉट दरम्यान ज्या पद्धतीने प्ले होतो त्या पद्धतीने ते मात्र शॉट खेळण्यात आला. 2 धावा घेण्याची संधी हेरली आणि पूर्ण केल्या. बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. बॉल पर्यंत पोहोचतोय पण मात्र त्याच्या हाताला
हा मात्र बॉल हुलकावणी देऊन जातोय. जसा सकाळी आंघोळ करताना हातातून साबण निसटतो तसा हा बॉल निसटलेला आहे. स्ट्राईक मात्र ना एकदा पोहोचतोय तो म्हणजेच बॅटर सोनू. 2 धावांची वाढ, धावसंख्या 47. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न दरम्यान चांगला होता, परंतु मला असं वाटतं लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक आहे तो लॉंग ऑफ कडे अधिकचा गेला आणि त्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं ऑकवर्ड फील झालं असावं आणि म्हणूनच हा परिणाम दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. साधा सोपा झेल धरतीला दान केला गेला आणि 2 धावा धावफलकावर येत असताना धावफलक 47 पर्यंत जाऊन पोहोचलं. आकाश राईट अमोर विकेट. यावेळेस थोडासा पुढे ठेवला तर बॉलला ड्राईव्ह केलं जातं काऊ कॉर्नर रिजनमध्ये. पुन्हा एकदा फंबल. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ मात्र कुठेतरी जास्त घाई होते आणि बघा रेकॉर्डच्या उंबरट्यावर होता आणि या अगोदर देखील घाई केली होती प्रभूने. आता सुद्धा प्रभूनेच घाई केलेली आहे आणि आता धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. तिसऱ्या पंचासाठी आपण आमंत्रित करूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिसरे पंच येतील आणि यावेळेस योग्य ती नजर ठेवतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल की नक्की काय धावची सुरुवात बाद की नाही. पंचाचा इशारा तर आउट होता. सॉफ्ट कॉर्नर जो होता तो आउटचा आहे, हे देखील महत्वाचं आहे. येस रिव्ह्यू फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. 2 रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहेत. 2 रिव्ह्यू. जर दोन्ही रिव्ह्यू सक्सेस झाले तर रिटर्न देखील करता येऊ शकेल. आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि स्वतःच्या पायावर मारले कुऱ्हाड. विकेट डाऊन. धावसंख्या झाली ती म्हणजेच या एका धावेच्या मदतीनं 48 धावा. सर्व काही व्यवस्थित होत असताना शेळके सर ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण तुमची गरज तुमच्या संघाला कधी लागेल हे सांगता येत नाही. यावेळेस मात्र प्रभू आणि परेश हे 2 सेट बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा परत येण्याची संधी आहे, ती म्हणजेच पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. मला असं वाटतं स्वतःच्या जे विकेटचं इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स आहे किंवा मूल्य आहे मराठीत खरं तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी खरं तर तुम्ही चांगल्या टचमध्ये नसता, तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये नसता, त्यावेळेस असा निर्णय जर घेतला तर तो कदाचित संघाच्या हितानेही जाऊ शकतो. परंतु यावेळेस आपण पाहिलं लागोपाठच्या 5 चेंडूंना सीमारेषेचा रस्ता दाखवणारा प्रभू अशा पद्धतीने निर्णय घेतो आणि कदाचित यानंतर जर फलंदाजी चांगली राहिली नाही तर त्याचा हा निर्णय सपशेल चुकीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. रात्री झोप लागणार नाही. पुढचा बॉल यावेळेस हवेत आहे. बघा मी म्हणालो होतो यावेळेस वारंवार झटके देण्याचा प्रयत्न आकाश करणारा पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. या अगोदर देखील झेल त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला होता. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी टार्गेट बनतोय असं पाहायला मिळते. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 50 वर 50 अप फॉर सिद्धिविनायक अंजूर. बळीचा बकरा बनवणं ही खरं तर वेगळी म्हण आहे, परंतु यावेळेस इथे मात्र अगोदरचा झेल त्याच्याकडून टिपला गेला नव्हता आणि त्या प्रेशरमधून तो बाहेर येतो न येतो तर दुसरा झेल त्याच्याकडे आला. ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस निश्चितच दाही दिशाने येत असतात असं म्हटलं जातं. तसंच काय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जसं काय 50 झाले पण धावगती चांगली आहे. सिद्धिविनायक अंजूर टीमची धावगती चांगली आहे. जवळपास 17च्या धावगतीने तो संघ खेळतोय. आकाश यावेळेस गुडलेन बॉल होता, ड्राईव्ह केलं जाते काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 51 धावा. पुढच्या 2 षटकांसाठी आपण आमंत्रित करूया सुनील शेळके सरांना. ओव्हर टू यू सुनील सर. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र अवेलेबल असतील. विनंती आहे लवकरात लवकर मैदानामध्ये आपण जायचं आहे. भिवंडीचं स्वरूप कसं वाटलं शेळके सर? कारण खूप मोठ्या प्रमाणात भिवंडीमध्ये क्रिकेट खेळलं जाते, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जाते आणि या आयोजनाबद्दल पर्सनल जेव्हा तुम्ही या ठिकाणी या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये आलात तर या मैदानात एंट्री केल्यानंतर नक्की तुम्हाला कसं वाटलं? भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर भिवंडी हे क्रिकेटची पंढरी आहे आणि टेनिस क्रिकेटला जर कोणी वर आणलं असेल तर त्यामध्ये सर्वात मोठं अग्रगण्य नाव आहे पायनियर्स आहेत भिवंडी. आणि भिवंडी तालुक्याला हा मान जातो त्या अशा स्पर्धांमुळे. हे जे आयोजन आहे अफलातून अशा पद्धतीचं अव्वल दर्जाचं अव्वल मानांकित अशा पद्धतीचं आयोजन आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, हे जे मैदान आहे हे बंदिस्त आहे. कोणती गोष्ट बंदिस्त असेल मर्यादित असेल तर ती शिव शोभून दिसते. मर्यादा एकदा की सुटल्या माणसं मराठीत म्हणताना आपण म्हणतो अति तेथे माती. अति झालं की तिकडे मग तुम्ही खाली येत असता, तुमचा ग्राफ खाली येत असतो. इथे मात्र ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मर्यादित आहेत. तुम्हाला बसण्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीचे स्टँड्स अवेलेबल आहेत. तिकडे येऊन तुम्ही क्रिकेटचा बसून आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या फेन्सिंग आहे ते फेन्सिंग अति उत्कृष्ट आहे. समालोचन कक्ष जर तुम्ही पाहिला तोही चांगला आहे आणि व्यासपीठ पाहिलं तर त्याविषयी न बोललेलं बरं. अतिशय प्रशस्त अशा पद्धतीचं व्यासपीठ आणि ते भिवंडीमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात बनवलं जातं आणि त्याची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहुण्यांची जी मांदियाळी इथे मात्र आली होती, जी रेलचेल होती. त्यामुळे अशा पद्धतीचं इतकं मोठं व्यासपीठ कुठे कमी पडतं की काय अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. आणि म्हणून टेनिस क्रिकेटच्या उत्थानाला इथे मात्र भिवंडी निश्चितच कारणीभूत आहे आणि तो त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं 51 पर्यंत जाऊन पोहोचलंय. यानंतर 2 षटकांचा खेळ या सत्रामध्ये शेष आहे, शिल्लक आहे. पाहिजे क्रमांक 4 साठी कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल? धीरज नावाचा गोलंदाज आहे. फलंदाजीसाठी अवेलेबल सोनू आणि नुपूर नावाचे 2 फलंदाज. स्ट्रायकिंग याला नुपूर आहेत. ओव्हर दी बॉलर साठी ते मात्र खेळून काढले. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी दुभाजक करत असताना हा चेंडू सरळ जातो, सीमारेषेचा वेध घेतो. एबन ब्रँडेड चौकार समोर ठेवलं होतं आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने स्पॉट इथे पिक केला. 2 क्षेत्ररक्षकांना दुभाजलं जात आहे आणि हा चौकार मिळतोय. खरं तर चांगल्या पद्धतीचं टायमिंग दरम्यान मनीष सर आपण या शॉट मध्ये पाहिलं होतं. एक्झॅक्टली टायमिंग या मुद्द्यावर आम्ही बोलणार होतो. खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग करत बॅटचा प्ले 100% ओपन करत या बॉलला ड्राईव्ह केलं जाते. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं जातं. पायाच्या झेल घेण्याची कोणती संधी नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याची संधी नव्हती. डायरेक्ट हिट जर दरम्यान दिली असते तर कुठेतरी एखादी संधी निर्माण झाली असती. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात, म्हणून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं खरं तर गरजेचं आहे. पण रिस्क देखील होती या बॉलवर, कारण अगोदरच धावा खूप जास्त खर्च झाला, त्यामुळे मात्र ही रिस्क होती. त्यामुळे ती रिस्क स्वीकारली नाहीये. बॉल हातात ठेवलाय. धीरज टायर असतील. नुपूरसाठी यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर पिच केलं जातं. वाईड यॉर्कर खरं तर टाकायचा होता, परंतु स्लाइटली शॉर्टर आहे. परंतु तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट इन फेवर ऑफ बॉलर इथे मात्र जातोय आणि निर्धाव चेंडूची इथे मोहर लागली जाते. अतिशय महत्वाचे अशा पद्धतीचे निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळवे लागतील, कारण पहिले 3 षटकामध्ये धावांची लयलूट झालेली आपण पाहिली. 51 धावा त्यावेळेस धावफलकार आल्या होत्या. 3 षटकं त्यावेळेस इथे मात्र कंप्लीट झाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. धीरज चौकारानंतर चांगला कमबॅक राहिलाय. यावेळेस उडून दिले. पाहायचंय काऊ कॉर्नर रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा याही वेळेस अप्रतिम आणि दर्जेदार षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी बॅटर नुपूरचा आलेला आहे. बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट त्याने हाताळले होते. पुन्हा एकदा दबाव हळूहळू उडवत होता सिद्धिविनायक अंजू टीमवर, असं जाणवत होतंच की होतं. पण त्यानंतर दबावाला बाजूला सरणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. आणि ये दाखवून दिलंय नुपूर ने कि मैं बर्दाश्त भी कर सकता हूं और मैं बर्बाद भी कर सकता हूं. हा आहे तो षटकार. ऑन फील्ड अंपायरचा कॉल आहे. डिसिजन रिव्हर्स होते. हा मिळतोय चौकार. 4 धावा. येस, अगोदर ज्यावेळेस मी मला ह्या चेंडूचं वर्णन करत होतो त्यावेळेस मी तर खरं तर तिथपर्यंत पोहोचलो होतो अगदी 99% की हा चौकार आहे म्हणून. शेवटच्या क्षणाला मला स्वतःला थांबावं लागलं आणि तो षटकार घोषित केला गेला. पंचांना विनंती आहे, आपण निश्चितच अशा पद्धतीचे निर्णय असतात अगदी काळजीपूर्वक डोळ्यात अंजन घालून तिथे मात्र ते पारखावेत आणि त्यानंतर तुमचा जजमेंट आमच्यापर्यंत पोहोचू बाबा. धावपलकावर धावा 4 वाढतील आणि धावपलक इथे यावेळेस 61 पर्यंत 58 पर्यंत एक्झॅक्टली 59 धावा आहेत. या अगोदर आम्ही 61 या स्कोर कार्ड अंकित केले होते, पण त्यानंतर 2 धावा म्हणजेच काय डिसिजन रिव्हर्स झाल्यामुळे धावफलकावर अधिकृत धावसंख्या आहे 59. अगदी बरोबर आहे. धीरज गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 मोठे फटके, 2 चौकार आलेत आणि 2 डॉट डिलिव्हरी इथे मात्र फेकण्यामध्ये धीरज नावाचा गोलंदाज स्वतःला सक्षम ठरवते. पाहायचंय यानंतरचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे खरं तर असतील गोलंदाजी करणाऱ्या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघासाठी. धीरज ऑन इज बॉलिंग मार्क. इथे ऑफसाईडच्या दिशेने उडवलं पाहिजे आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय आणि याच बरोबर फलंदाज क्रमांक 3 चा आवाज होतोय सिद्धिविनायक अंजूर या संघासाठी. देर आहे दुरुस्त आहे असंच मी म्हणू शकेन, कारण आता या डावाच्या आपण शेवटावर येऊन पोहोचलेलो आहे आणि त्यामुळेच मात्र क्रमप्राप्त हेच आहे की जास्तीत जास्त विकेट मिळवणं, कारण 3 षटकांमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी गोलंदाजाने प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. या षटकामध्ये 2 चौकार आलेच जरूर, पण मात्र हा विकेट देखील तितकाच महत्वाचा आहे. जी भागीदारी बनत होती त्या भागीदारीला मोडीत करणारा हा विकेट. नुपूर नावाचा फलंदाज आहे. खरं तर नुपूर म्हणजे जे पायामध्ये पैंजण असतं त्याला आपण नुपूर असं म्हणत जातो आणि ती खणखण त्याच्या फलंदाजाची आपण निश्चितच ऐकली आहे आणि त्यानंतर कुठेतरी तो आवाज बंद झाला असं म्हणायला हरकत नाही. केला गेला खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. धीरज टायर असतील पुन्हा एकदा स्वतःच्या बॉलिंग मार्कवर रनवे मध्ये तयार आहेत. 10-15 पावलांचा इथे मात्र रनअप घेऊन तयार असतील. रिदम लॉस केला जातो. सोनू नावाचा नवीन फलंदाज फलंदाजीसाठी उपलब्ध असेल. बऱ्याचदा अशा पद्धतीचा रिदम ज्यावेळेस लॉस्ट होतो मनीजी, त्यावेळेस मला निश्चितच असं वाटतं तो रिदम शारीरिकरित्या लॉस केला जात नाही. गोलंदाज ठरवत नाही की कोणता चेंडू त्याला यानंतर टाकायचा आहे आणि त्यानंतर स्वतःला सावरतोय, थांबतो, पुन्हा नव्याने सुरुवात करतो. कदाचित चूक होईल ही कुठेतरी आशंका वाटली होती, त्यामुळे तो परत गेलाय. अगदी बरोबर.
पंचांचा काय चांगला इशारा दरम्यान आमच्यापर्यंत प्राप्त होतो, फार चांगली पंचगिरी दरम्यान आपण पाहतो, एक हात समांतर केला जातो नो चेंडू दरम्यान टाकताना आपण पाहतोय. जतीन भुयाळ, ऋषी देसाई आणि इतर सर्व पंच निश्चितच या स्पर्धेसाठी अधिकृत पंच म्हणून आपल्याला उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पंच साऊंड इथे मात्र जनरेट करतात, तो साऊंड इथे आम्हाला ऐकायला मिळाला, फार बरं वाटलं. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार असेल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, पाहिजे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतात, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एक धाव घेण्याची मुभा दिली जाते आणि हे एक धाव याचबरोबर अंकित केली जाईल. आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 षटकानंतर ज्या 51 धावा होत्या त्यानंतर 10 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 61 धावा याचबरोबर धावफलकावर लागलेल्या आपण मनीषजी पाहू शकता. यालाच म्हणतात कमबॅक, आणि हा कमबॅक गरजेचा होता. आणि हे पुढचं षटक देखील तितकंच कमी धावांचा जर खर्च केलं तर मात्र कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या म्हणू शकतो, आव्हानात्मक धावसंख्या म्हणू शकतो. पण मात्र या षटकामध्ये मात्र धावांचा ओघ वाढवणारे फटके आले तर पुन्हा एकदा संकटाच्या काळ्या ढगांमध्ये जाऊन पोहोचेल पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ. चांगला कमबॅक धीरजच्या माध्यमातून. अगदी बरोबर. हे जर या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तरी ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. आणि या अगोदर निश्चितच ओमकार शेट्टींनी उल्लेख केला होता, कोनगाव वर्सेस काकडबल या 2 संघादरम्यानचा तो सामना होता, ज्यामध्ये 116 धावा निर्धारित 6 षटकांमध्ये पूर्ण केले होते आणि चेस करत असताना 117 धावा तिथे मात्र सक्सेसफुली चेस सुद्धा केले होत्या. म्हणून ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. आतापर्यंत धावफलक जर आपण पाहिलं तर 61 पर्यंत जाऊन पोहोचत आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तरी कुठेतरी विनिंग पोझिशन मध्ये त्यानंतर चेस करणारा संघ स्वतःला ठेवू शकतो. आणि आजच्या दिवसातही सर्वोच्च धावसंख्या 4 षटकामध्ये आलेली आहे आणि अजूनपर्यंत 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि नक्कीच कुठल्याही ठिकाणी तुम्ही खेळण्यासाठी जाता तेव्हा मैदानाचा आढावा आणि इतिहास जाणून घेऊन खेळणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी तो बॅटिंगला जास्त स्कोप आहे तर तशी दर्जेदार गोलंदाजी तुमची व्हायला हवी. गोलंदाज तयार. यावेळेसचा हा चेंडू आहे समोर ठेवला जातो, खेळायचं एका बाजूला होतं चेंडू, निश्चितच त्याच्या दुसऱ्या बाजूला जाताना आपण पाहिला डीप मधून क्षेत्ररक्षक आले, एक धाव घेण्याची मुभा होती, ती धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. धावफलकावर धावा 62 याच बरोबर लागलेले आपण पाहू शकाल. साईने चांगली सुरुवात केली आहे या 5व्या षटकाची आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाला संघ देखील या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेला आहे. त्यामुळेच मात्र वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आहेत, पण योग्य तो ऑप्शन तुम्हाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि साहिल या पर्यायाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि हा साहिलचा पर्याय चांगल्या स्थितीत नेऊन जाईल का पूर्णा संघाला येणारे 5 चेंडू ठरवतील. अगदी बरोबर आहे. साहिल कसा जाईल हे आपण सर्वजण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवर तो चांगल्या पद्धतीने गेलाय, उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. यावेळेस डावखुरे हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे, आव्हान इथे मात्र थोडी अधिकची असतील. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आल्या इथे मात्र इंटेंट शो केला. माननीय श्री मदन बुवा नाईक स्टँडला सलामी देणारा हा फ्लॅट हेड षटकार. आणि नेहमीच भिवंडीमध्ये म्हटलं जाते की अंजूर जिसको हार नाही मंजूर असंच म्हटलं जातं. आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी फलंदाजीचा ओघ जो कमी झाला होता तो वाढवण्यासाठी हा फटका खूप महत्त्वाचा होता. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजेच 68 या आकड्यावर. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. अगदी बरोबर आहे. 4 बॉल कशा पद्धतीने खेळले जातात हे खरं तर आपण पाहणारच आहोत. गोलंदाज यावेळेस तयार असतील. साहिल धीरज साठी यावेळेस थोडं खेचलंय मागे, अगदी फ्रॅक्शनली मागे खेचलंय आणि लाईन थोडी वाईड केली, ऑफ स्टंपच्या दिशेने केले. यावेळेस कोणतेही उत्तर या फलंदाजाकडे खरं तर नव्हतं. बॉलला व्यवस्थित बॉलच्या रेषेमध्ये न जाता बॅट्समनने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईड मोठी केली होती पण मात्र बॉलच्या उंचीचा अभ्यास व्यवस्थित झाला नाही, त्यामुळेच मनासारखा आडव्या पट्टीचा फटका खेळता आला नाही. बॉल जातोय डॉट. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. साहिल इथे शॉट आहे, बुडवून दिलाय एसटी रक्षक आणि त्यानंतर जे 2 क्षेत्ररक्षक फक्त बघत बसले. 4 धावांसाठीचा आलेला हा नॉनस्टॉप लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार. दर्जेदार स्लॉक स्वीप कनेक्शन तितकंसं प्रॉपर नव्हतं, थोडासा खूप काळ हवेत राहिला होता बॉल, पण त्यानंतर मात्र खाली क्षेत्र होतं डीपमध्ये आणि खूप वेगाने बॉलचा स्पीड फायदेशीर ठरतोय फलंदाजाला. आणि त्या स्पीडच्या आधारावर बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा, धावसंख्या 72 झालेल्या आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक अंजूर हा संघ. अगदी बरोबर. यानंतरचे 2 चेंडू एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच फिनिशिंग टच चांगला तिथे मात्र पाहायला मिळेल. पाहिजे कशा पद्धतीने टच इथे मात्र या पहिल्या सत्राला देतायत. आणि जर 1-2 मोठे फटके आले तर बॉडी लँग्वेज पूर्णपणे खालवलेली असेल ती पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाची, कारण त्यांना कॉन्फिडन्स घेऊन इथे मात्र जाता येणार नाही.
यावेळेस अगदी खोदून काढलंय, फार मोठी मेहनत करावी लागते, डोंगर पडून उंदीर ज्या पद्धतीने काढावा त्या पद्धतीने फक्त आणि फक्त एक धाव आली आणि हे गडी बाद झाला. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. पाहिलं होतं की दोन्ही जे फलंदाज आहेत ते मिडल ऑफ द क्रीज आहे, त्यामुळेच मात्र रेन निवडला बॅटिंगचा आणि त्या ठिकाणी थ्रो करून धावचीच्या सुरुवात फलंदाजाला बाद ठरवलेला आहे. यानंतरचा सामना असणार आहे धामणगाव, जय महाराष्ट्र धामणगाव विपक्ष हिंदवी प्रतिष्ठान कालेर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने चला टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. जसा हा पहिला डाव संपेल टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 73 धावा. 73 धावा धावपलकर आहेत आणि एक चेंडू अजून यानंतर यश आहे. मला असं वाटतं एखादा मोठा फटकाला 80च्या पलीकडे धावपलक जाईल आणि ते जे धावांचं ओझं आहे त्या ओझ्याविषयी विचार करतानाच निश्चितच फलंदाजी करणारा संघ कुठेतरी दडपणामध्ये येईल. पाहायचं त्यानंतर कशा पद्धतीने या धावांचा धावा इथे मात्र पाठलाग केले जाईल. गोलंदाज तयार असतील. साहिल यावेळेस शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू इथे त्याला फेकायचंय. ज्या पद्धतीने साहिलने सुरुवात केली होती त्या पद्धतीने ते मात्र शेवट करतोय का, पाहायचं कशा पद्धतीने या सत्रातील हा शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल साहिल नावाच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्जुन याच्यासाठी अगदी बॅट अँड पॅड मध्ये ठेवलाय. एक धाव आली, दुसरीसाठी निघालेले आहेत. खरं तर 2 पूर्ण झाल्या नसत्या, परंतु क्षेत्ररक्षकाने त्यांची मदत केली आणि 2 धावा यावेळेस धावपलकावर लागल्या. धावपलक 2 ने वाढत असताना 75 धावा धावपलकावर आहेत आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना निश्चितच दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस ऑफिशियल रित्या हा सामना सुरू होईल त्यावेळेस कॉम बॉक्स मध्ये तुम्ही ऐकू शकाल अ डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हॉइस ओमकार शेट्टे आणि त्यांच्या साथीने विशाल पाटील यांना धन्यवाद. चला लगेच नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण जाऊया. आपल्याला टीम जय महाराष्ट्र धामणगाव खेळताना दिसेल अगेन्स्ट हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपण टॉस करूया आणि टॉस घेणार होतो आपण सन्माननीय इवन जोडी अर्थातच आमचे निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांच्या शुभ हस्ते या मासा देखील आपण टॉस करणार असतो. दादांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. सन्माननीय निलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पण यामाचा टॉस करतो. सेकंड राऊंडची सेकंड मॅच टीम जय महाराष्ट्र धामणगाव विपक्ष हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर. आणि इथे टॉस कंप्लीट झाला आणि नक्कीच दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं. सो इथं टीम जय महाराष्ट्र धामणगाव फर्स्ट मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी आपली राहिली होती आणि इथं नक्कीच या सेकंड राऊंडमधल्या सेकंड मॅचमध्ये देखील आपण टॉस जिंकला. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार. फर्स्ट मॅचमध्ये देखील टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती आणि भरपूर चांगले क्रिकेट तुमचं राहिलं होतं. गोलंदाजी देखील चांगली झाली होती. त्यानंतर बॅटिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली होती. सो निर्धारित 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जी अपोनंट टीम आहे त्याने देखील भरपूर चांगली कामगिरी दाखवली होती अगेन्स्ट टीम सरवलीपाडा. सो या टीमला इथनं किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि कोणत्या गोलंदाजावर ही महत्त्वाची जिम्मेदारी असेल?
40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि सूरज, राजेश, आयुष यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे. आणि यात मॅचमध्ये टीममध्ये काही चेंजेस वगैरे असणार आहेत? नाही तेच. आणि नक्कीच शेवटचा प्रश्न असेल की ही स्पर्धा तुम्ही पाहता भरपूर चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनाबद्दल जो आजच्या दिवसात तुमचा खेळताना जो एक्सपिरियन्स राहिला मैदानाच्या आतमधला जो अनुभव राहिला तो थोडक्यात सांगायचा आहे. अनुभव काय सांगू ते चांगलंच आहे आयोजन. सो बेस्ट ऑफ लक टीम जय महाराष्ट्र दामणगाव. इथं आता फर्स्ट बॅटिंग करायची आहे आणि 5 षटकांची मॅच आहे. फर्स्ट मॅचमध्ये बघितलं आपण रोशन म्हात्रे असो नंदन पाटील थोडंसं खराब राहिलं बट या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. मोठा खेळाडू आहे. सो 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. फर्स्ट मॅचमध्ये चेसिंग करत होते पण आता फर्स्ट बॅटिंग करायची आहे. सो 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल तर या प्रयत्नामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असणार आहे. नंदन पाटील आणि कुणाल तारे. येस त्याच खेळाडूंची सर्वात मी तर म्हणे गरज आहे. हे खेळाडू गेले तर डेफिनेटली ही मॅच देखील टीम काल्हेरच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळेल. शेवटचा हा प्रश्न तुझ्यासाठी देखील असेल की जो एक्सपिरियन्स राहिला तुमच्या ऑल टीमचा या स्पर्धेमध्ये खेळताना जो अनुभव राहिला तो थोडक्यात सांगायचा. हरकत नाही आहे. दॅट्स अ न्यूज फ्रॉम द सेंटर. जय महाराष्ट्र दामणगाव वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओमकार शेट्टे सर इज देअर. थँक्यू. थँक यू विशाल पाटील. वेलकम ऑल ऑफ यू. सिद्धिविनायक क्रीडा नगरी अंजूर इथं आपण एन्जॉय करता स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक, स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक 2021. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समितीचे आदरणीय माजी अध्यक्ष आणि भिवंडीतील एक लेजेंडरी क्रिकेटर विष्णुदादा पाटील यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा. टार्गेट फार मोठं सेट झालंय. 5 बॉल 5 चौकार आपण पाहिले. एक मोठी इनिंग पाहायला मिळाली. फलंदाजी करताना प्रभू आणि त्याला साथ देताना परेशनं आणि शेवट फार चांगला गोड केला नुपूर आणि चिरागनं बॅटिंग करत असताना. आणि लक्ष सेट झालंय 5 षटकांच्या मॅच मध्ये 76 76 धावसंख्येचा पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळाली गोलंदाज नुकेशला. आणि त्यानंतर आली एक सिंगल. नुकेश असतील, सचिन दादा असतील, दयानंद दादा, खासदार चषक ज्यावेळी होतं सोनू यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते. आणि जे कॅप्टन आहेत टीम सिद्धिविनायक अंजूरचे परेश त्याचा नावाचा उल्लेख देखील केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत. जेव्हा मॅचकडे राऊंड विकेट बॅटची आतली कडा इवन जोडी फॅम टीम खेळतीये. इवन जोडी मैदानावरती त्यांना चेअर अप करण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलं. इवन जोडीकडनं बॅट्समन प्रभूसाठी 5 बॉल 5 चौकार लगावले. पॉवर प्ले सुरू आहे सध्या तरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. 2 फिल्डर आहेत डीप मध्ये. एक ऑन साइडला मिड विकेट, एक लॉंग ऑफ. इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय एक गली, एक फर्स्ट स्लिप, एक शॉट बॅकवर्ड पॉइंट. हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला पूल केला. लॉंग दी कार्पेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार फलंदाजी करणाऱ्या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघासाठी. आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर आमच्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर मुकादम आणि नंदुदादा पाटील सुरई. त्याचबरोबर जीटी साठी आज ऑफिशियल स्कोरर आमचे जयंता आणि त्यांना साथ देत असताना मोठा गावचे भावी नगरसेवक गणेश दादा त्यांचं देखील आपण करूया वेलकम. बॉल तयार बॉलिंग मार्क वरती. इथे फटका चांगला मात्र कॅचची देखील संधी. अगदी झेल पर्यंत पोहोचले जरूर. जजमेंट मिस झाला. असा झेल होता 1983 आणि त्या एका झेलनं कपिल देव निकजनं विश्वचषक नंदुदादा जिंकून दिला भारतीय टीमला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिल्या तर 2 बोल्ड हॅट्रिक झालेत. एक वसीम अक्रम 1987 ला चेतन शर्मानं तो कारनामा केला. भिवंडी क्रिकेटमध्ये देखील 2 गोलंदाजांच्या नावावरती तो विक्रम महेश ठाकरे ठाकूरपडा आणि सागर भोईर सरवली. शफल झाले ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचं होतं. कॉम्बॉक्स मध्ये विशाल आमच्या सोबत जोडलेत. काय म्हणशील विशाल? पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. टार्गेट आहे 76 रनचं. फार मागे पडला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ. इथनं आता त्यांना गिअरअप करणं डाव फार गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये त्यांची जी महत्वपूर्ण विकेट होती आकाशी ती त्यांनी गमावली आणि धावा बनवलेत फक्त 9 जिथे सरासरी 15.20 होती म्हणजे 6.20 या सरासरीनं हा संघ मागे पडलाय. कशा प्रकारे डाव गिअरअप करायला हवा? नक्कीच कुठे ना कुठे थोडीशी मी शांत सुरुवात पाहायला मिळते कारण 76 डबा चेस डाऊन करताना तुम्हाला फर्स्ट पॉवर प्लेच्या ओव्हरचा फायदा घेणं गरजेचं होतं. तसं काही घडलं नाही. भरपूर चांगली गोलंदाजी फर्स्ट ओव्हरमध्ये नुकेशची राहिली बट अजून जरी विचार केला 24 बॉल 67 ची इथनं गरज असेल इथनं देखील चांगली बॅटिंग केली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं.
आणि फर्स्ट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. फर्स्ट बॉलवर आकाशसारख्या महत्त्वपूर्ण बासमध्ये विकेट काढली गोलंदाज अर्थातच नुकेशने. फार चांगला अनुभव त्याच्याकडे आणि त्या अनुभवाचा फायदा नुकेशनं जरूर उचलला. सिद्धिविनायक गंजूर खेळतीय. दयानंद दादा आणि प्रसाद दादा पाटील यांच्याकडनं ऑल द बेस्ट. सिद्धिविनायक गंजूर संघाला. बॉल तयार. फटका चांगला नटराज स्टाईल बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून गेला. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट. हाय तो षटकार. या फटका नितांत गरज है. जितनी भारी मुसीबतों की जंजीर है आपके कदमों में बंदी रहेंगी, इनके उतरने पर आपकी उडान उतनी ही ऊंची होंगी. पहिल्या षटकामध्ये तेच केलं होतं गोलंदाज नुकेशनं. पायांना कुठेतरी बेड्या घातल्या होत्या आणि आता रोहितनं नक्कीच षटकाराला सुरुवात केली आणि प्रणयनं सांगितलं स्वॅग से करेंगे आपका स्वागत. हा षटकार आला प्रणयच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील प्रणयनं फार चांगली बॅटिंग केली. बॉल तयार. यावी खोलवा टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकरवरती षटकार आला. डेफिनेटली फुल्लर लेन ठरलेलीच होती आणि त्याच लेनचा वापर केला. बॅट्समनला देखील त्यासाठी रेडी राहणं तितकंच गरजेचं होतं. कारण ज्या अनुषंगानं तुम्ही फिल्डिंग सजवता त्या अनुषंगानं एक गोष्ट तर जरूर कळते की तुमचा पुढचा प्लॅन काय आणि ते जे कट रचले जातात त्याच्या विरुद्ध तुम्हाला डावपेच आखून तुम्हाला रन्स करावे लागतात. बॉलच्या मेरिटनुसार तुम्ही जर बॅटिंग केली त्यासोबत तुमचं स्किल टॅलेंट ते शो होणं ते देखील तितकंच गरजेचं आहे. कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही स्किल टॅलेंटच्या आधारावरती गॅपमध्ये रन्स बनवू शकता. ज्यावेळी पॉवर प्ले कंप्लीट होतो त्यावेळी हवाई हल्ले हवाई फायर ते देखील फार महत्त्वाचं आहे. कारण अलॉंग दी कार्पेट जर तुम्ही गॅप शोधता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर तिथे टायमिंग आणि ताकद त्या सगळ्या गोष्टी व्हायलाच हव्यात. डावा त्याचा बास म्हणा त्याच्यासाठी फार चांगली बॉलिंग करतो रोहित. अगदी खोलवा टप्प्याचा सबमरीन बॉल. अंपायर ऋषी देसाई यांचा इशारा. बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपानं ही रन ऍड केली जाईल. ऋषी देसाई त्याचबरोबरीने जतीन भुवाड यांना सध्या तुम्ही पाहता अंपाची भूमिका पार करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली धाव फलकावरती ती म्हणजेच 17 धावा. का म्हणशील विशाल सध्या जी बॉलिंग करते सिद्धिविनायक कंजूर घरच्या मैदानावरती त्यांना बेनिफिट मिळतं. या ओव्हरचा जर आपण विचार केला फर्स्ट बॉलवर सिक्सर आला बट त्यानंतर आपल्याला गोलंदाज कमबॅक करताना इथनं एज लागली आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. ही मिस्टेक किती माग ठरेल कारण बिकॉज ही कॅच होती बॅट्समन प्रणयची. कुठे ना कुठे आपण विचार केला या ओव्हरच्या फर्स्ट बॉलवर बॅट्समन प्रणयच्या बॅटमध्ये षटकार आला. त्यानंतर आपल्याला गोलंदाज कमबॅक करताना दिसते आणि विकेटची जी एक संधी होती ना ती इथं निर्माण करून दिली पण त्या संधीला कॅच करता आलं नाही विकेट किपरला. महत्त्वपूर्ण ही मी तर म्हणेन मिस्टेक घडली आहे टीम अंजूरच्या विकेट किपरच्या माध्यमातून आणि ही मिस्टेक किती महाग ठरेल हा येणारा काल सांगून जाईल. यावेळेस बघा डिसिजनसाठी मी वेट करू बीमर नो बॉल आणि बॉलला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्यांची इथनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला. आता इथनं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. षटकाराला यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये आणि खाऊ कॉर्नर रिजन मध्ये यावेळेस फटका आणि बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन आणि कमबॅक करायला आता सुरुवात केली आहे. भरपूर चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. लास्ट बॉल भीमर नो बॉल होता त्याच्यावर षटकार आला त्यानंतरचा हा चौकार आणि आता जो स्कोर कार्ड आहे ना एक वेळेस असं वाटलं होतं की शांत क्रिकेट चाललं बट आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 29 वर. मॅचमध्ये कमबॅक झाला. कॅच ड्रॉप झाली. स्ट्राईक रोटेशन झालं. भीमर आला षटकार आला. फुलर लेन त्याला फ्रीट त्याच्यावरती चौकार आला. म्हणजे एक मिस्टेक आणि त्याची किंमत इथे जरूर मोजावी लागली आहे. मग ते काही हरकत नाही आहे. टार्गेट फार मोठं सेट झालं. नुकेशनं बॉलिंग चांगली केली आहे. मग आता अशाच प्रकारे फाईट करायची आहे ती म्हणजेच पुणा स्पोर्ट्स पुणा संघाला. आता एंड नक्कीच तोच आहे. मग आता अँगल बदलला आहे. सुरुवातीला आपण पाहिलं ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना तर राऊंड दी विकेट आले. डावा त्याच्या बॅट्समनसाठी थ्रो फार चांगला. कलेक्ट करताना थोडासा वेळ लागला आणि तोपर्यंत 2 रन फार वेगानं कंप्लीट करत असताना टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा धावफलक 2ने पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 31
31 धावा 2 ओव्हरमध्ये झालेत आणि जी सरासरी तुम्हाला हवी होती आता ती मिळाली आहे. कारण 7चं टार्गेट 18 बॉल बाकी 15.00 या सरासरीनं रन्स करायच्यात त्या म्हणजे 45. आणि एक क्षणाला असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की टीम आपल्याला अंजुरी या मॅचमध्ये पुढे आहे. बट त्यातनं जो कमबॅक राहिला सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित थोडेसे महाग ठरले कारण टोटल ज्या ओव्हरमध्ये रन्स गेल्या तब्बल 21 धावा खर्च झाल्या आणि 2 षटकामध्ये ज्या धावा बनल्या तब्बल 31. आणि इथनं आता फाईट होऊ शकते कारण 18 बॉल आता 45ची गरज आहे. जी सरासरी मिदामध्ये गाठायची होती टीम पूर्ण सपोर्ट पूर्णला या मॅचमध्ये त्या सरासरीने आता बॅटिंग होती. 18 बॉल 45ची गरज आता देखील आपण म्हणू शकतोय की मॅच बॅलन्स आहे 50-50 सिच्युएशनमध्ये मॅच आहे. बट इथनं या पार्टनरशिपला ब्रेक करावं लागेल टीम अंजुर क्रिकेट संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं पुन्हा एकदा. असा संघर्ष जर तुम्ही केला तर तुम्ही विजयाच्या दिशेनं जाऊ शकता. कारण एखादी नदी ज्यावेळी पर्वतातनं उगम पावते ती रस्त्यामध्ये कधी कोणाला विचारत नाही इथनं समुद्र किती लांब आहे. कारण तिला स्वतःचं जे अस्तित्व ना ते समुद्रामध्ये विलीन करायचं असतं आणि तो संघर्ष करून ती तिचं ध्येय गाठते. या मॅचमध्ये देखील तसंच काही आहे. तुम्हाला ध्येय गाठायचं. स्विच हिटचा प्रयत्न अपील झाला आहे आणि हाईट फॅक्टर हा चर्चेचा भाग राहिला आहे. जतीन सर ते सांगत असताना आवडतो मग अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वर्दी सडे अरे हजार लाटा नाचत येतील गात किनाऱ्याकडे. आणि किनारा विजयाचं जर तुम्हाला शोधायचं तर तुम्हाला नाचत गात क्रिकेट एन्जॉय करत तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हा करावाच लागेल. कारण गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश सरांचं एक वाक्य आहे, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. डेफिनेटली आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका जी तुम्हाला नेहमी हवीशी वाटतात. या मॅचमध्ये फाईट मोठी करायची होती आता टीम अंजूरला. तर अंजूरचा जो ट्रम्प कार्ड होता त्याला गोलंदाजीसाठी आणलं कॅप्टन परेशनं नुकेशचा वापर केला. सुरुवातीचे 2 बॉल 1 डॉट 1 सिंगल आली आहे. मॅच थोडीशी दूर नेण्याचा प्रयत्न कारण जर 12 बॉलमध्ये इथनं तुम्ही 35 ते 37चं प्लॅटफॉर्म सेट करता बॉलरसाठी तर या मैदानावरती चेसेबल कठीण आहे. या षटकामध्ये तुम्ही 14 ते 15 रन्स करतात विकेट न गमावता तर मॅच मध्ये बॅलन्स आहे. टीम पूर्ण राईट आर्म राऊंड विकेट हाफ ट्रॅकर होता लाईन चेक केली जाईल. डावा स्टिकच्या बॉल बाहेर एक्स्ट्रा रन येते. आधीचे 2 चेंडू उजवा त्याच्या बासमनला टाकले तिथे लाईन चांगली होती. डावा त्याचा बासमन आला टप्पा चेंज करणं दिशा बदलवणं हे फार गरजेचं होतं ते जमलं नाही. नुकेशला 1 रन एक्स्ट्रा आली आहे. एक कॉरिडॉरमध्ये बॉलिंग होऊन अँगल करण्याचा प्रयत्न सध्या नुकेश करतोय डावा त्याच्या बासमनसाठी. अजून एक सुंदर बॉल आधीचा चेंडू बाहेर निघाला हा चेंडू आतमध्ये आला आणि हा ट्रॅप त्यांना बनवला होता की आता बासमन रेडी आहे इन स्विंगरसाठी तर एक आउट स्विंगर आला. अनुभव बोलतोय एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर आणि त्याचाच अनुभव सध्या नुकेशच्या मॅचमध्ये करत असताना टीम सिद्धिविनायक अंजूर क्रिकेट संघासाठी आज संकष्टी चतुर्थी आहे. हा सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरले असतील अंजूर कारण याच गावातील एक पवित्र असं स्थान आहे आणि इतिहासाला साक्ष देणार आहे गाव अंजूर. लाईन इथे चांगली आहे इथे चांगली आहे परफेक्ट प्लम LBW आणि हा धक्का लागला लेग बी फॉर विकेट. फलंदाज बाद नुकेशला मिळते सफलता नंबर 2 आणि फलंदाज करतात परतीचा प्रवास. मैदानातून माघारी येत असताना डावा त्याचा सागर. त्यातनं जर आपण विचार केला तर शफल होऊन खेळायचं होतं बट इथं बॅटन बॉलचा कोणताही कनेक्शन झाला नाही आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला लाईन यावेळी देखील चांगली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. कुठे ना कुठे असं वाटत होतं की बॅट्समन सागर इथनं चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. बट इथनं कमबॅक केला पुन्हा एकदा गोलंदाज नुकेश आणि टीम अंजूरने या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण विकेट काढली. जो अनुभव इतक्या वर्षांचा आहे ना तो इथनं यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. भरपूर चांगली गोलंदाजी केली फर्स्ट ओव्हरमध्ये भरपूर इम्प्रेस केलं. त्यानंतर आपल्या सेकंड स्पेलमध्ये देखील तितकीच दर्जेदार गोलंदाजी केली. क्रमांक 4वर इथनं बॅटिंग करण्यासाठी प्रतीक येतात. कुठे ना कुठे एक बॉल जेव्हा डॉट जातोय समीकरण भरपूर कठीण होत चाललं इथनं टीम पुन्हा स्पोर्ट पूर्णसाठी. याच टीमने फर्स्ट मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करून एक टार्गेट चेस केला होता बट इथनं स्ट्रगल करताना दिसतात. इथनं लोबर फुलटॉस बॉल आहे बॉल इथनं वाईडिश लॉंग ऑन रिजममध्ये ट्रॅव्हल होतं आणि फक्त या बॉलवर सिंगल कंप्लीट केली जाईल. दबाव वाढत चालला आहे कारण सिच्युएशन अशी की इथं मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि मोठे फटके येत नाही आहेत. त्याचा महत्त्वाचं कारण काय राहिलं की या ओव्हरमध्ये टीम अंजूर क्रिकेट संघाचा महत्त्वाचा गोलंदाज मुकेशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. चांगली लाईन अँड लेंथ या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड जो आहे तब्बल 34. आता गरज असेल
42 धावांची. पुढचा बॉल यावेळेस देखील अपील केली जाते, बट आय थिंक बॅटची एज लागली होती. बॉल इथनं लॉंग लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतं. फिल्डर येथील बॉल कलेक्ट करतील, तोपर्यंत यावेळेस देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बट टीम अंजूरला एकेरी आणि दुहेरी धावांनी कोणता फरक पडणार नाही आहे, कारण आता तब्बल 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड 36 आहे. म्हणजे येणारे तब्बल 12 बॉल, गरज असेल 40 धावांची. समीकरण आता भरपूर कठीण. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20ची सरासरी इथनं गाठायची आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके येणं इथं गरजेचे असतील. आणि ड्रिंक्स ब्रेक या षटकामध्ये वापसी केली आहे. जी चर्चा आपण करत होतो की कमीत कमी 12 ते 13 रन्स पूर्ण टीमसाठी यायला हव्या, त्या आल्या नाही आहेत. मात्र मॅच अजूनही संपली नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रणय बॅटिंग करतो. त्याच्या सोबतीनं प्रतीक आला. धाब्यांचा वेग ते कधीही वाढू शकतील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 40 रनची गरज आहे. 12 बॉल 40, 18-45 समीकरण आणि 2 ओव्हर 14 धावा 2 गडी बाद ही कामगिरी राहिली गोलंदाज नुकेशची. आणि अफलातून कामगिरी. सध्या नुकेश आणि सचिन चर्चा करत असताना की चौथ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जावा. षटकाराच्या बाहेर जर कोणी झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक महेश भुईर आणि लिगली बॉईज भरडी यांच्याकडून दिला जाईल. तर 12 बॉल 40चं समीकरण बाकी आहे. 200चं कॅश प्राइज आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर तुम्ही तो झेल घेता, फक्त तुम्हाला रॅलिंगच्या बाहेर ती कॅच घ्यायची, आतमध्ये नाही. आतमध्ये जर घेतलात तर तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाणार नाही. 12 बॉल 40. बॉल तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. परेश टीमचा कॅप्टन आलाय. पहिल्याच बॉल वरती हुक केला. बॉल चला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती धावा देऊन जाईल 4. आणि या चौकारानं संघर्षाचा यलगार करत असताना टीम पूर्ण ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो फिर क्या मजा जीने में. आपण मागच्याच मॅच मध्ये म्हणालो की संघर्ष ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी विजय देखील मोठा मिळतो. या मॅच मध्ये मोठी फाईट करायची आहे आणि पूर्ण संघाला आता करायच्यात 11 चेंडू आणि धावा 36. टीमचा कॅप्टन परेश चौथ्या षटकामध्ये आलाय. 12 बॉल 40, 20च्या सरासरीने धावा करायच्यात. अजून एक मोठा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सी गोस करेक्ट डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीन जगदी वरून आकाशाला गबसनी घालून चेंडू खाली येतोय. धावा देऊन जातोय 6. हा येतोय दमदार षटकार. निर्णायक षटक आहे आणि निर्णायक ओव्हरमध्ये काय बॅटिंग होती. पहिल्या बॉलवर चौकार राहतात, त्यानंतरचा हा षटकार. आता प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावर. उल्लेख केला होता की कुठे ना कुठे ही सेकंड लास्ट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 40ची गरज असताना तुम्हाला कमीत कमी या ओव्हरमध्ये 20 तरी धावा बनवणं गरजेचं आहे. आणि विचार केला ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, पहिल्या बॉलवर आपल्याला हुकच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर इथनं आपल्याला एक षटकार पाहायला मिळतो. भरपूर चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये बॅट्समन प्रतीकच्या माध्यमातून केली जाते. शेवटच्या चरणापर्यंत इथं संघर्ष केला जातोय, कारण विचार केला तर टीम पुन्हा स्पोर्ट पुन्हा देखील भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळतीये. पुढचा बॉल यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. थोडेसे निराश असतील बॅट्समन. या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता आणि दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातो. आणि यस फिंगर अप ज्या बॅट्समन कडून इथनं बघा रिव्ह्यू देखील घेतला जातोय. सो आम्ही जाऊया आमच्या कंट्रोल रूम मध्ये. आज थर्ड अंपायर मॅच रेफरी हेमंत शेट्टी आपल्या सोबत आहेत, जे शहापूर वरनं बिलॉंग करतात. आणि फलंदाज रनआउट म्हणजे जो DRS होता तो तुम्ही गमावलाय आणि ते धक्का लागलाय. अडचणीमध्ये सापडत चालली आहे टीम सध्या पूर्ण. कवी कुसुमाग्रज यांचे कविता विशाल जे नेहमीच लढणाऱ्यांसाठी समर्पित राहिली आहे. ओळखलेत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलल्यावरती पाहुणारे, गंगामाईनी पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी पोरीसारखी, 4 भिंतीत नाचली आणि
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते ते सारे गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी फक्त थोडे ठेवले. आणि कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ घरामधून काढतोय, पडली भिंत बांधतोय, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर जरा, एकटेपणा वाढला रे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा, फक्त तुम्हाला लढायचं या मॅच मध्ये. चेंज ऑफ द पेस, फिंगर रोल झाले, गती कमी केली, नॅचरल ऑफ ब्रेक टाकायचा होता, टप्पा थोडासा पुढे आला, आता बासमनला जमला नाही या मोठ्या फटक्यासाठी. मी ते फक्त एकेरी धाव आणि मॅच टर्न होत असताना सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बाजूनं. कुठे ना कुठे लास्ट बॉलवर जो रनआउट आला ना प्रतीकचा, कारण जर विचार केला आपण चौकार षटकार त्यानंतर रनआउटचा जो महत्त्वपूर्ण विकेट आला ना, इथनं बघा पकड मजबूत झाली टीम अंजूरची. पुढचा बॉल यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी कट करायचा होता आणि मिसफिल्ड आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं रन्स येणं गरजेचं त्या कोणत्याही माध्यमातून. या 4 धावा आल्या इथनं आल्यात आणि महत्त्वपूर्ण 4 रन्स आहेत. आता धावपळ एक जाऊन तब्बल पोहोचेल 52 वर आणि समीकरण तब्बल आता बाकी असेल येणारे तब्बल 7 बॉल, गरज आहे 24ची. म्हणजे हा बॉल भरपूर महत्त्वाचा. या बॉलवर जर बॅट्समॅनच्या प्रणयच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली ही मॅच आपल्याला शेवटच्या चरणापर्यंत रंगताना दिसेल. अंतिम बॉल या ओव्हरमधला प्रणयसाठी. यावेळेस देखील ओव्हर पिच बॉल होता, बट यावेळेस लॉंग ऑफला फिल्डर सज्जत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल, दुसरीचं देखील मानस केले जात आहे. थोडंसं कम्युनिकेशनचा अभाव इथनं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पाहायला मिळेल. अजून एक विकेटचा पतन लागणार, हा तब्बल 4था झटका टीम पूर्ण स्पोर्ट पूर्ण संघाला. आता 6 बॉल 24 समीकरण बाकी आहे, माफी असू द्या 23 बाकी आहे. अजून देखील कॅल्क्युलेशननुसार आपण जर बघितलं तर 23 धावा बनवू शकतात, बट इथनं चांगलं संघर्ष, चांगली फाईट करावी लागेल. कारण कमीत कमी ओमकार दादा आपण विचार केला तर 3 मोठे फटके पाहिजेत अंतिम ओव्हरमध्ये. आणि प्रतीकसारख्या बॅट्समनची देखील विकेट गेली, प्रणय अजून देखील खेळपट्टीवर आहे, संघर्ष तो करतोय, बट त्याच्या संघर्षाला इथनं विजय मिळेल का, की आपल्याला इथनं टीम सिद्धिविनायक अंजूर या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचमध्ये जिंकताना दिसेल. सर विनंती असेल थोडा फास्ट केला, 6 बॉल इथनं 23ची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील कंप्लीट झाला, जय महाराष्ट्र धामणगावने टॉस जिंकला आणि फर्स्ट फिल्डिंग घेतली आहे. ती मॅच देखील भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच एका बाजूला सतीश, दुसऱ्या बाजूला रोशन म्हात्रे, 2 लेफ्ट हँडर्स मध्ये चांगला बॅटल रंगेल. आणि एका बाजूला धामणगाव आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच नंदन पाटील संघ इन ऍक्शन, हिंदवी प्रतिष्ठान कालेर. एक लेजंड बॉलर्सला देखील तुम्ही बॉलिंग करताना पाहू शकाल. टीम काल्हेच्या माध्यमातून अतिशय चांगले क्रिकेटर आहेत भिवंडी विभागातील. नक्कीच दिलीप पाटील, नक्कीच त्या गोलंदाजाला देखील तुम्ही इन ऍक्शन पाहणार आहात. फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आता गोलंदाजासाठी. 6 चेंडू आणि 23 धावा करायच्यात. मागच्या षटकामध्ये काही रन जरूर आल्या, 17 बॉल पहिला आणि पहिलाच बॉल सुंदर आहे. एक वेगळी शैली आहे गोलंदाजीची, तुम्ही पाहू शकता. गोलंदाज मयूरला अंपाचा इशारा 22 आणि 54, 54 झालेत. 5 बॉल विशाल करायचे, 22 धावा. पहिला बॉल मी तर म्हणेन मोठा फटका यायला हवा होता, बट इथनं बघा आपण 22च्या माध्यमातून सिंगल येते. आता 5 बॉल 22ची गरज आहे. समीकरण इथनं कठीण होऊन चालला आणि इथनं आता स्ट्रायकर यांना प्रणय असतील. यावेळेस देखील बघा भरपूर चांगली गोलंदाजी, सातत्याने गोलंदाजीमध्ये मिश्रण केले जातात आणि त्याचा फायदा इथं डेफिनेटली गोलंदाज आणि टीम सिद्धिविनायक अंजूरला मिळतो, कारण या बॉलवर देखील 2 धावा आल्यात. आता समीकरण बघा 4 बॉल 20 बाकी, म्हणजे प्रत्येक बॉलवर इथं मोठा फटका खेळावा लागेल. फर्स्ट मॅचमध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी टीम पूर्ण स्पोर्ट पूर्णाने दाखवली होती, पण ती मॅच वेगळी होती, ती टीम वेगळी होती. आणि ही टीम इथं बघा सिद्धिविनायक अंजूर स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळती आहे. सातत्याने या ग्राउंडवर जेव्हा पण ही टीम खेळती आहे चांगलं प्रदर्शन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये देखील आजच्या पहिल्या दिवसामध्ये या टीमने मैदान गाजवला. नक्कीच. आणि ज्यावेळी होम ग्राउंड वरती तुम्ही खेळता एक वेगळं बेनिफिट असतं, सध्या तेच मिळालं या संघाला. आणि त्याचा फायदा ही टीम मैदानावरती उतरत असताना, कारण मैदानाच्या कोपऱ्यातली बारकाई आहे ना तुम्हाला माहिती असते. विकेटवरती बाउन्स कुठे ते तुम्हाला माहिती असतं. हा फुल टॉस आणि मॅच अजूनही संपली नाहीये हे सांगत असताना पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय एक दमदार षटकार.
आणि आता मॅचमध्ये अजून एक ट्विस्ट, इथनं प्रणय देखील संघर्ष करतो. आता 3 बॉल 14चं समीकरण बाकी आहे. आणि बघा आपण नेहमी उल्लेख करतो की आपण एखाद्या निवडणुकीचा रिझल्ट प्रिजज करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. आणि एखाद्या क्रिकेटचा मॅचचा रिझल्ट आपण कधी प्रेडिक्ट करू शकत नाही आहे. इथनं आपण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची रन निघत नाही ना, तोपर्यंत मॅच कधी संपत नाही आहे. 3 बॉल आता समीकरण बाकी असेल 14चं. इथनं कुठे ना कुठे गोलंदाज मयूरचा प्रयत्न असेल की एक डॉट बॉल अवेलेबल करून द्यायचं ग्राउंडमध्ये. 3 बॉल 14चं समीकरण बाकी आहे. प्रणय मी तर म्हणे ओपनिंगला आले होते आणि अजून देखील भरपूर चांगली बॅटिंग करतोय. तब्बल त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत निघाला 32 धावा, म्हणजे मॅच फिनिश करण्याचं आणि इथं मॅच बॉल जर वापस आला असेल तर त्याच बॉलनं मॅच कंटिन्यू करायची. आणि सूचना असेल की 2 ओव्हरनंतर जुना बॉल दिला जाईल. 2 षटकांच्या मी तर म्हणेन दुसऱ्या षटकापर्यंत न्यू बॉल दिला जाईल जर बॉल हरवला तर. आणि आता समीकरण बाकी 3 बॉल 14चं. भरपूर चांगली मॅच इथनं आपल्याला पाहायला मिळते आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच टीम सिद्धिविनायक अंजूर फर्स्ट बॅटिंग करताना आपण बघितलं भरपूर चांगली बॅटिंग गेली. अर्थातच आपण उल्लेख करू परेशचा, त्यानंतर प्रभूची देखील भरपूर चांगली बॅटिंग राहिली. जे ओपनिंगला 2 बॅट्समन आले होते, एकाच्या बॅटमधनं 16 आल्या, त्यानंतर प्रभूने तब्बल 23 धावांची इनिंग साकारली. 3 बॉल 14ची गरज. यावेळेस देखील फटका ऑन साईडला, फटका चांगला आणि धाबा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून जाईल यावेळेस काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं कमबॅकचा शंकरनाथ फुकला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रणयच्या बॅटमधनं. हा सलगचा दुसरा षटकार तो देखील मैदानाच्या आतमध्ये इथनं सांगतोय की मॅच अजून संपली नाहीये टीम मंजूर, कारण तुम्ही अजून जिंकले नाहीयेत आणि मी अजून हारलो नाहीये. फाईट इथनं शेवटच्या चरणापर्यंत केली जाईल. आता समीकरण उरले तर येणारे 2 बॉल 8 धाब्यांची गरज. भरपूर चांगली मॅच या सायंकाळच्या सत्रामध्ये डेफिनेटली आपल्याला अनुभवायला मिळते. आणि प्लीज आम्ही विनंती करू की थोडा वेळ कमी घ्या मित्रांनो, कारण अजून देखील इथनं 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. सो प्लीज स्पीड अप करा. 2 बॉल 8ची गरज. आता प्रेशर गोलंदाजावर सिच्युएशन एक वेळेस ओमकार अशी होती की आपल्याला टीम अंजूर क्रिकेट संघ इझिली जिंकताना दिसत होती, बट हे क्रिकेट आहे. इथनं कमबॅक केला प्रणयने. अगदी बरोबर. आणि 2 बॉल 8 रन अजूनही मॅच ना ऑन. हार मानायला तयार नाही आहे ती म्हणजेच टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. नुकेशची जी 2 षटकात ना ती या मॅच मध्ये फार चर्चेचा विषय बनली. आणि जर आपण परेश आणि मयूरचं षटक पाहिलं तर तिथे पूर्णासाठी रन्स फार चांगले आहेत. आता फिल्डरचा देखील कस लागलाय, कारण 2 बॉल 8 तुम्हाला डबल रोकायची आहे, बाउंड्रीज वाचवायची आहेत, बॉलर्सवरती दबावा, बॅट्समन ऑन फायर आहे. अजून एक चांगला फटका, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रन साठी चाललेत आणि सोनू आलाय. फार चांगली मेहनत त्यानं केली, मात्र 2 रन कंप्लीट. आणि आता शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी हवाय एक गोल्डन षटकार. एका बाजूला मारायचं, दुसऱ्या बाजूला रोकायचं. म्हणजे आता मारणं आणि वाचवणं यामधलं अंतर आहे ना ते मैदानावरती तुम्ही पाहताय. सुरुवातीला असं वाटलं की 12 बॉल 40 मॅच एकतर्फी होईल आणि 6 बॉल 23 पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली. अरे याचंच तर नाव क्रिकेट आहे, जिथे शेवटच्या बॉल पर्यंत थर्रार आणि संघर्ष मैदानावरती सुरूच आहे. बॅट्समन बद्दल काही बोलायचं झालं तर फक्त एवढंच म्हणेल, तो आता एवढं सांगतो पूर्ण संघाला, त्यांच्या समर्थकांना, अरे तुफानाला पेलून बसलोय, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही. आणि सध्या दबावाना फारसा दोन्ही टीम वरती. चला, तुम्हाला स्पर्धा स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक आणि आत्माराम आप्पा स्मृती चषक आवडले असेल आणि क्रिकेट मधला हा थर्रार आणि हा संघर्ष आवडला असेल तर टाळ्या या बॉल साठी व्हायलाच हव्या. शेवटचा 1 चेंडू आणि रन करायच्यात कंपल्सरी 6. एक बॉल 6. दबाव बॉलर वरती, दबाव आहे फलंदाजावरती. कोण हिरो असेल या मॅचचा? आणि हा चेंडू चांगला आहे. हे सेलिब्रेशन यष्टी रक्षकाचं टीम सिद्धिविनायक अंजूरचं. मात्र जी फाईट दिली ना, अंजूरला देखील घाम चांगलाच फोडला होता. बॅटिंग करत असताना फलंदाज प्रणय त्याचं नाव होतं, त्याचीच तर कॅच तुम्ही सोडली होती आणि शेवटपर्यंत त्यानं केलेला संघर्ष अफलातून होता. एकदा टाळ्या प्रणयसाठी जरूर व्हायला हवा. 40 धावेची एक धुवाधार विस्फोटक ही त्यानं साकारली. आणि या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया. 76 रनचं टार्गेट. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर फार चांगली झाली खरं तर, मात्र जी मॅच ज्या अनुषंगाने रंगली ना, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ज्या गोलंदाजानं
या मॅचला कम्प्लिटली कनालनी दिली. शेक हँड करायचंय दोन्ही टीम्स पूर्ण आणि अंजूर शेक हँड करा, लाईन अप करा. हीच आपल्या क्रिकेटची ओळख आहे, जो मैदानातला संघर्ष संपल्यानंतर एका मैत्रीची ग्वाही देतं. त्या मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय ते म्हणजेच मुकेशला, ज्यानं 2 षटकांमध्ये गडी बाद केले, 3 आणि धावा खर्च केल्या फक्त 15. 18 बॉल 45 ची मॅच असताना 5 रन देत 2 फलंदाजांना बाद करून मॅचला कलाटणी दिली. तो मुकेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि हा सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जाईल. आणि हा सामना जो सुरू होईल लक्षात सुद्धा टीम काल्हेर आणि त्याचबरोबरी